रोजमर्राची आपली आयुष्य त्या आखलेल्या रेषांवर धावत असताना आपली मुळं कुठेतरी हाक देतात आणि सगळं एका अंगाला सारून मग मनाच्या पाठी शरीरही तिकडे धाव घेतं. निसर्गानेही मेहरबानी केलेली असते. महाराष्ट्राची पंढरी, मराठ्यांचं जागृत ज्योतिर्लिंग गच्च धुक्याच्या आणि पावसाळी ढगांच्या कुशीत असं हरवून गेलेलं असतं. स्वर्ग असा 2 बोटं उरलेला असतो. त्या ओल्या चिंब वाटांमधून झपाझप पावलं टाकत आपण येऊन पोचतो सर्वस्वाच्या पायाशी. घटकाभर तिथं विसावतो. जगण्याची एक नवी उमेद अंतरी साठवली जाते. सेवेसी पुन्हा तत्पर होऊन आपल्या माणसांना भेटून रायगडाच्या वास्तूंना, त्या जिवंत अवशेषांना मनातून मुजरे घालत त्या धक्कधिंग पत्थरांवर प्रेमानं हात फिरवत परतीची वाट धरतो. अंतःकरण आणि पावलं दोन्हीही जड झालेली असतात, पण पर्याय नसतो. आणि मन मन मात्र समाधीच्या पायाशी मागच जडलेलं असतं आणि एकच अभंग गात असतं, म्हणत असतं, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा.